आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. अखेर शासकीय खर्चाबाबत वित्त विभागाचे महत्त्वाचे निर्देश 15 मार्च 2026 समोर आपण परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. आर्थिक वर्ष 2025-26 संपत असताना मार्च महिन्यातील शासकीय आर्थिक व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी राज्याच्या वित्त विभागाने सर्व प्रशासकीय विभाग, अधीनस्थ कार्यालय, आहरण संवितरण अधिकारी तसेच कोषागार कार्यालयांना महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. या संदर्भात वित्त विभागाने 13 मार्च 2026 रोजी शासन परिपत्रक काढून आवश्यक कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. दरवर्षी आर्थिक वर्षाच्या अखेरीस मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात देयके कोषागाराकडे सादर होत असल्याने कामकाजावर ताण येतो. त्यामुळे उपलब्ध निधी वेळेत खर्च होण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार अडथळे येऊ नयेत यासाठी विशेष नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुट्टीच्या दिवशी हे कोषागार सुरू. यावर्षी 28 मार्च शनिवार, 29 मार्च रविवार आणि तसेच 31 मार्च रोजी महावीर जयंतीची सार्वजनिक सुट्टी असली तरी या दिवशी कोषागार, उपकोषागार तसेच लेखा कार्यालय देयके स्वीकारण्यासाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. 31 मार्च रोजीच्या कार्यालय उशिरापर्यंत कार्यरत राहतील असे ई कुबेर प्रणालीद्वारे शासकीय व्यवहारात सुरू राहतील. काही देयकासाठी 25 मार्च अंतिम मुदत, प्रवास भत्ता, स्थापना, अविषयक पूरक देयके आणि वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती यासारखे काही देयके 25 मार्च 2026 पर्यंत कोषागारात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहेत. या तारखेनंतर अशा प्रकारची देयके स्वीकारली जाणार नाहीत आणि ती पुढील आर्थिक वर्षाच्या निधीतून काढावी लागतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. ई कुबेरद्वारेच बहुतेक शासकीय देयके 31 मार्च रोजी शक्यतो सर्व शासकीय देयके ई कुबेर प्रणालीद्वारेच करण्यात यावीत असा आदेश देण्यात आला आहे. फक्त अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत धनादेशाद्वारे देयकांना परवानगी दिली जाईल. प्रपत्र बीजकावर देयके सादर करण्यास बंदी. मार्च अखेरीस निधी खर्च करण्यासाठी काही वेळात वस्तू प्रत्यक्ष मिळालेल्या नसतानाही प्रपत्र बीजी, प्रोफॉर्म, इनव्हॉइस जोडून देयके सादर केली जातात. मात्र अशा प्रकारची देयके कोषागारांनी स्वीकारू नयेत असेही परिपत्रक नमूद करण्यात आले आहेत. फक्त अंतिम बिल आणि किंवा अधिकृत कागदपत्रे असल्यास देयके मंजूर केले जाईल. विभागांना मंजूर झालेले अनुदान विम्स प्रणालीवर वेळेत उपलब्ध करून देण्याचे आदेशही देण्यात आले आहे. उशिरामुळे देयके सादर करण्यात विलंब होतो आणि वर्षाखेरीस प्रणालीवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असते असे वित्त विभागाने नमूद केले आहे. जबाबदारी. आहरण व संवितरण अधिकाऱ्याची मार्च अखेरपर्यंत अनुदानाची देयके कोषागारात सादर करून निधी काढण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्याची असेल. वेळेत देयके सादर न केल्यास अनुदान परत जाण्याची जबाबदारी त्यांच्यावरच राहील असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या या सूचनांमुळे आर्थिक वर्षाखेरीस शासकीय खर्च नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे असल्याचे प्रशासनिक वर्तुळात सांगितले जात आहे. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबडसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. परिपत्रक पाहूया. 13 मार्च 2026 महत्त्वपूर्ण. मार्च अखेरीस तात्काळ बिल निघणार त्याविषयी आदेश देण्यात आलेले आहे. महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबडसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.